Hello guys, welcome back to my channel Just Memories. सो आज मी हे वेगळ्या पद्धतीचे एक पराठे बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये मी गाजराचा हलवा ॲज अ स्टफिंग टाकलेला आहे. सो लेट्स सी. सो इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळून. देन हा गाजराचा हलवा काल आमच्याकडे बनवलेला जन्माष्टमीसाठी. सो तो गाजराचा हलवा जो होता तो गव्हाच्या पिठामध्ये आपण पराठाचा जसा गोळा बनवतो तशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आहे, त्याच्या आतमध्ये स्टफिंग घालून आणि त्याला व्यवस्थित सील करायचं आहे. बिकॉज इन द पराठाज वॉट आय फील इज सीलिंग ऑफ दॅट डो इज रिअली इम्पॉर्टंट, बिकॉज अदरवाईज एव्हरीथिंग विल मेस अप. सो सीलिंग व्यवस्थित करा. येस, आता हा एक गोळा बनलेला आहे. मी अजून एक पण बनवून घेते. आता त्यातला एक गोळा घेऊन मी त्याला व्यवस्थित पिठाचं कोटिंग करून घ्या. गव्हाचंच पीठ आहे. आणि त्यानंतर जसं आपण पराठे लाटतो, कोटिंग मात्र व्यवस्थित घ्या, कारण की गाजराच्या हलव्यामध्ये ऑलरेडी वॉटर कंटेंट असतं आपण शिजवताना घातलेलं, त्यामुळे इट माईट लीक फ्रॉम समवेअर. सो तिथे आपण सुकं पीठ व्यवस्थित घालून त्याला लाटून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे भाजताना मी दोन्ही साईडला व्यवस्थित पराठ्यांना तूप लावून घेतलेलं आहे. सो ते एकदम खरपूस अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. आणि हे पुरणपोळीपेक्षासुद्धा अतिशय आवडले माझ्या घरी सगळ्यांना. सो तुम्ही पण जर गाजरचा हलवा कधी बनवला तर ह्याला एक ट्राय देऊ शकता.